नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती 2025चे मिशन सुरू झाले आहे. खाकी वर्दी मिळवण्यासाठी आता फक्त मेहनत करून चालणार नाही, तर स्मार्ट वर्क करावं लागेल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 200हून अधिक महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्ही या प्रश्नांचा सराव केला तर तुमचा आत्मविश्वास तर वाढेलच, तसेच कोणताच प्रश्न तुम्हाला बाहेरचा वाटणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. एका परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 4 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जातो. 50 प्रश्न सोडवल्यास 100 गुण मिळतात, तर किती प्रश्न बरोबर सोडवले जातात? या प्रकारचा क्वेश्चन फ्रिक्वेंटली हा क्वेश्चन विचारला जात आहे. औरंगाबाद पोलीस भरती 2021 मध्ये विचारला गेलेला आहे हा प्रश्न. तर बरोबर उत्तरासाठी 4 गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जातो. एक्झाम्पल आपण ऑप्शनवरून सोडवतोय. ऑप्शन 1 घेऊया आपण. बरोबर उत्तरे किती आहेत? बरोबर किती किती प्रश्न बरोबर सोडवले जातात? मग बरोबर उत्तरे 25. किती प्रश्न टोटल सोडवले जाणार आहेत? 50 प्रश्न सोडवल्यास म्हणजे टोटल किती? 50. चुकीची उत्तरे किती असतील? 25 + 25 50 प्रश्न. बरोबर. आता एक बरोबर बरोबर उत्तरासाठी 4 गुण म्हणजे 25 × 4 आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा म्हणजे हे वजा केलं. चुकीची उत्तरं किती? 25 × 1 किती होणार उत्तर याचं? 25 चोक 100 वजा 25. आपलं उत्तर काय आलं? 75. पण त्यांना किती हवेत? 100 गुण पाहिजेत. म्हणजे आपल्याला हा ऑप्शन होत नाही. 100 गुण इथं यायला हवे होते. त्यामुळे ऑप्शन ए होणार नाही, ऑप्शन 1 होणार नाही. ऑप्शन 2 बघूया आपण. बरोबर उत्तरे किती? ऑप्शन 2 प्रमाणे 30. 50 प्रश्न सोडवलेत. चुकीची उत्तरे किती असणार आहे? 20. 30 + 20 50 प्रश्न. आता बरोबर उत्तरासाठी 4 मार्क्स आणि चुकीची उत्तरासाठी 1 वजा केला जातो. म्हणजेच किती? 120 वजा 20 बरोबर 100. जे की आपल्याला इथे 100 गुण मिळालेत. हा ऑप्शन काय होतं? मॅच होतोय. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2. 30 उत्तरे परीक्षेत बरोबर सोडवली गेलेली असणार आहेत. क्रमांक 2. एका गटामध्ये 6 पुरुष आणि 4 महिला खेळाडू आहेत. त्यांच्यापैकी 3 पुरुष आणि 3 महिला खेळाडूंना संघामध्ये निवडायचे आहे. त्यांची निवड किती प्रकारे करता येणे शक्य आहे? हा संभाव्यता या टॉपिकमधील प्रश्न आहे. तर निवड करायची आहे आपल्याला इथं. निवड करायची आहे म्हणजेच काय? आपण इथे कोणता फॉर्म्युला वापरणार? NCR हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे. आता 6 पुरुष आहेत, 4 महिला आहेत. बरोबर. 4 महिला आहेत. त्यांच्यापैकी 3च पुरुष हवेत आपल्याला आणि 2 महिला हवेत. बरोबर. म्हणजे आपण या फॉर्म्युलामध्ये कसं पुट करू व्हॅल्यू? यांना काय असणार आहे आपलं? 6 C आणि 3. सी म्हणजे कॉम्बिनेशन. म्हणजे पुरुष किती पाहिजे? 6 पुरुषांमधील 6 पुरुष असतील तर त्यातले आपल्याला 3 हवेत. म्हणून आपण कसं लिहितोय? 6C3. आणि साठी आपण काय वापरतो इथे? मल्टिप्लिकेशनचं चिन्ह वापरतोय. आणि आहे इथं म्हणून. तर 4 महिला आहेत. त्यातील आपल्याला निवडायचे किती आहेत? 2 आहेत. बघूया. NCR आपण कसा लिहितोय? N फॅक्टोरियल डिवायडेड बाय R फॅक्टोरियल इंटू N-R फॅक्टोरियल असं लिहितोय आपण. हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. NCR = N फॅक्टोरियल डिवायडेड बाय R फॅक्टोरियल N-R फॅक्टोरियल. आता याची आपल्याला काय काढायचे? व्हॅल्यू काढायची आहे. आता N6C3. N किती आहे इथं? 6 आहे आणि R किती आहे? 3 आहे. कसं काढतोय आपण? N फॅक्टोरियल म्हणजे 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय R फॅक्टोरियल म्हणजे 3 फॅक्टोरियल N-R. N-R किती होणार? 3 फॅक्टोरियल. याची व्हॅल्यू कशी असते? 6 फॅक्टोरियल कसं लिहितोय? 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1 असं आपण 6 फॅक्टोरियल लिहितोय. बरोबर. 3 फॅक्टोरियल कसं लिहितोय? 3 × 2 × 1. आता हे 3 × 2 × 1 हे निघून जाईल. आता हे 3 फॅक्टोरियल आपण कसं लिहू? 3 × 2 × 1. हे 6 निघून गेले. 3 × 2 6. आता उत्तर किती आलं आपल्याला? 20. त्याप्रमाणे तुम्ही NC2 फाइंड करा. 4C2 फाइंड करा. म्हणजेच काय व्हॅल्यू येईल ती? आपण 6C3ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे, ती आलेली आहे 20. 4C2ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करा आणि या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये कळवा.
चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 3. 3 सिग्नल अनुक्रमे 48, 72, 96 सेकंदांनी लाल रंग दर्शवतात व लगेच बंद होतात. जर सकाळी 9 वाजता या तिघांनी लाल रंग दर्शवला असेल तर पुन्हा किती वाजता ते तिन्ही सिग्नल लाल रंग दर्शवतील? 48 सेकंद आणि 72 सेकंदांनी आणि 96 सेकंदांनी लाल रंग दर्शवतात. तर आपल्याला 48, 72 आणि 96 यांचा LCM घ्यावा लागेल पहिला. तर 48, 72 आणि 96 यांचा LCM आपण घेतो कसा? याचे अवयव पाडणार आपण. अवयव आपण इथं पाडतोय. आता हे आपण इथे अवयव पाडलेले आहेत यांचे, म्हणजेच काय होईल? 48 इज इक्वल टू 2 किती वेळा आहे? 1 2 3 4 2 इंटू 3. 72 इज इक्वल टू 2 किती वेळा आहे? 1 2 3 म्हणजे 2 इंटू 3 आलं. त्यानंतर 96चा अवयव आपण कसं केलं आहे? 1 2 3 4 5 2 इंटू 3. आता इथे आपल्याला काय घ्यायचं आहे? लसावी घ्यायचा आहे. लसावी घेतोय आपण इथे. लसावी किती आला? हायेस्ट पॉवर घ्यायची 2ची. लसावी घेताना आपण हायेस्ट पॉवर घेतो, मसावी घेताना लोएस्ट पॉवर घेतो. आता 2ची हायेस्ट पॉवर काय आहे? 2 आणि 3ची हायेस्ट पॉवर काय आहे? 3 म्हणजे 2 32 होईल आणि 3 9 होईल. म्हणजेच आपलं उत्तर किती आहे? 288 सेकंद. 288 सेकंद असं आपलं उत्तर असेल. आता हे 288 सेकंद आपल्याला काय करायचं आहे? मिनिटात कन्व्हर्जन करायचं आहे. मिनिटात आपण कन्व्हर्जन कसं करतोय? 288 सेकंद बरोबर मिनिटात कन्व्हर्जन करताना आपण असं करतोय, डिवाइड 60 करतोय. आता हे कसं होईल? हे शून्य आपल्याला घालवायचं असेल तर आपण काय करणार? वरती पॉईंट देणार बरोबर, खाली 6 राहील. मग साइन चौक 24 आणि हे वरचे किती होईल? 4.8 मिनिट असं आपलं उत्तर येईल. काय? 4.8 मिनिट. आता हे 4 मिनिट 8 सेकंद असणार आहेत. आता आपल्या या 0.8चे काय? 0.8चं सेकंदमध्ये कन्व्हर्जन करावं लागणार आहे. कारण आपल्याला उत्तर कसं लिहायचं आहे? तास, मिनिट आणि सेकंद या फॉर्मॅटमध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. त्यामुळे आपण काय करतोय? 0.8 इंटू 60 करतोय. म्हणजेच किती होणार? 48 सेकंद. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 4 मिनिट 48 सेकंदानंतर ते काय होणार आहेत? पुन्हा ते टोल देणं, पुन्हा ते लाल रंग दर्शवणार आहेत बरोबर. म्हणजेच आपल्याला आता त्यांनी काय सांगितले? जर सकाळी 9 वाजता त्या तिघांनी लाल रंग दर्शवला म्हणजे काय झालं? 9 अधिक 4 मिनिट्स प्लस 48 सेकंद म्हणजेच आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. 9 प्लस 9 आपण कसं लिहितोय? 9 0 0 0 0 प्लस इथं काय केलं आहे आपण? 04 आणि हे 48 सेकंद केलं. म्हणजे उत्तर काय येईल? आपलं उत्तर येईल 90448. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये LCM घ्यावाच लागतो, म्हणजेच लसावी घ्यावा लागतो अशा प्रश्नामध्ये, हे लक्षात ठेवायचं. चला वळूया पुढच्या प्रश्न. आज आपण जे प्रश्न घेतो आहे ते एक्झामला अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. क्वेश्चन नंबर 4 बघा इथे काय आहे? एका प्राणी संग्रहालयात काही हरिण व मोर आहेत. त्यांच्या पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येच्या दुपटीपेक्षा 62ने जास्त आहे. तर त्याच प्राणी संग्रहालयात एकूण हरिण किती असेल? आता इथे आपण ऑप्शनवरून हा क्वेश्चन सोडवत नाही. तर यामध्ये 2 अननोन क्वांटिटी आहेत. एक तर हरिण आणि मोर यांची संख्या दिलेली नाही आहे. हरिण काय असणार आहेत? हरिणाला पाय किती असणार आहेत? पाय असणार आहेत 4. हरिण आपण काय घेऊया? H असं घेऊया. ओके. मोराला पाय किती असणार आहेत? 2 आणि मोराला आपण M असं लिहूया बरोबर. तर त्यांच्या पायांची एकूण संख्या, आता पाय किती असणार आहेत? हरणाचे पाय 4H प्लस मोरांचे पाय 2M. पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येच्या, आता डोक्यांची संख्या काय असणार आहे? H प्लस M. डोक्याच्या एकूण संख्येच्या
दुपटीपेक्षा म्हणजे दुपटीपेक्षा इथं आपण काय करतोय, इक्वेशन लिहून घेतोय क्वेश्चन वाचून. दुपटीपेक्षा डोक्याची संख्या काय असणार आहे, एच प्लस यम, आणि त्याची दुप्पट दुपटीपेक्षा 62नी जास्त आहे. म्हणजे पायांची संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 62ने जास्त आहे. हे 2m कॅन्सल होईल. 4h मायनस 2h होईल. हे 4h मायनस हा 2h होईल, 62 होईल. 4h मायनस 2h होईल आणि 62. एच म्हणजेच काय, आपण इथं हरिण म्हणून डिनोट केलेलं आहे एचला. हरिण किती असतील, 31 हरिण असतील. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल, 31 हरिण असतील. प्रश्न क्रमांक 5. वडिलांचे आजचे वय मुलाच्या तिपटीपेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे. आणखी 3 वर्षांनी वडिलांचे वय हे मुलाच्या दुपटीपेक्षा 10ने अधिक असेल तर वडिलांचे आजचे वय काय? मुलाचे वय माहीत नाही आपल्याला, वडिलांचे वयही माहीत नाही आपल्याला, त्यामुळे ऑप्शनवरून आपण जात नाही. ऑप्शनवरून पण हा क्वेश्चन सोप्या पद्धतीने सोडवता येतोय. आपण इथे बघूया, वडिलांचे आजचे वय मुलाच्या तिपटीपेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे. आता मुलाचे वय काय घेतलंय, मुलाचे वय x घेऊया. आता वडिलांचे आजचे वय मुलाच्या तिपटीपेक्षा म्हणजे मुलाची तिप्पट किती होणार, 3x, आणि 3ने जास्त आहे. ते काय असेल, वडिलांचे वय असेल. हे असेल वडिलांचे वय, हे असेल मुलाचे वय. आणखी 3 वर्षांनी वडिलांचे वय. आता वडिलांचे वय 3 वर्षांनी काय होईल, वडिलांचे वय 3 वर्षांनी x प्लस 3 हे सुरुवातीचं वय दिलेलं आहे, आणि 3 वर्षांनी काय होणार आहे, 3x प्लस 6. त्यावेळी मुलाचे वय किती होईल, मुलाचे वय होईल प्लस 3. आता आणखी 3 वर्षांनी वडिलांचे वय हे मुलाच्या दुपटीपेक्षा 10ने अधिक आहे. आता हे मुलाची दुप्पट करूया, काय होणार, दुप्पट x प्लस 3 प्लस 10 इज इक्वल टू 3x प्लस 6. हे फक्त आपण इथं क्वेश्चन वाचला आणि इक्वेशन त्याच्यावरून लिहिले. म्हणजेच काय सांगितलंय, वडिलांचे 3 वर्षांनी वडिलांचे वय काय आहे आपल्याकडं, 3x प्लस 6. हे म्हणजे बरोबर मुलाच्या दुपटीपेक्षा, मुलाचे वय काय 3x प्लस 3 त्याच्या दुपटीपेक्षा 10ने जास्त आहे. तर हे 2x प्लस 6 प्लस 10 इज इक्वल टू, हे 6 कॅन्सल होतील. 3x मायनस 2x होईल. हे 2x प्लस आहे, इकडे गेल्यावर मायनस होईल. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, x बरोबर 10. म्हणजे मुलाचे वय काय आले, 10 वर्ष. इथं वडिलांचे वय विचारले, वडिलांचे वय काय होणार, म्हणजे x प्लस 3 म्हणजे 3 इंटू 10 प्लस 3, 3 इंटू 10 प्लस 3, 30 प्लस 3, 33 वडिलांचे वय होणार. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असेल. क्रमांक 6. ए आणि बी या दोघांनी अनुक्रमे 72,000 आणि 54,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला, परंतु 9 महिन्यानंतर बीने त्याचे सर्व पैसे काढून घेतले, तर 1 वर्षाच्या अखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती? हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे, एक्झाममध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे हा. ए आणि बी दोघांनी अनुक्रमे, आता इथे भांडवल आपण लिहून घेतोय, ए आणि बी. एचे भांडवल किती आहे, 72,000, आणि बीचे भांडवल किती आहे, 54,000. आता याचा रेशो काय येईल, 18×54, 18×72, याचा रेशो काय आला, 4:3. त्यानंतर काय सांगितलं आहे, किती महिन्यांसाठी गुंतवले, तर 9 महिन्यानंतर बीने त्याचे सर्व पैसे काढून घेतले. त्यास म्हणजेच बीने 9 महिन्यासाठी गुंतवले आणि एने किती महिन्यासाठी गुंतवले, 12 महिन्यासाठी. 3 नफ्याचं गुणोत्तर काढायला सांगितले. म्हणजे आपण काय करणार, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार. 4×4 = 16 आणि 3×3 = 9. 16:9 आपलं उत्तर असेल. 16:9. क्रमांक 7. एक पाण्याची टाकी एका नळाने 1 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने 75 मिनिटात भरते आणि तिसऱ्या नळाने 50 मिनिटात खाली होते, तर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर पाण्याची टाकी किती वेळात भरेल? तर इथे 1 तास म्हणजे आपण काय लिहू शकतोय, 60 मिनिटे. ए 60 मिनिटात, ए या नळाने 60 मिनिटात भरते, बी या नळाने 75 मिनिटात भरते, दुसरा नळ बी असा घेऊ, नळाने 75 मिनिटात भरते आणि तिसऱ्या नळाने 50 मिनिटात खाली होते. म्हणजे सी इज इक्वल टू -50 असं घेऊया, कारण खाली होते, रिकामी होते, त्यामुळे मायनस घेतलेला आहे इथं. आता फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू आपण पुट करूयात. 1/60 प्लस 1/7 - 50, बरोबर आहे. तर आता इथं काय करूया, LCM याचं काय येणार आहे, 300. 300 मल्टिप्लाय करूया. 300 × 1/60
प्लस 300 इंटू 1/75 मायनस 300 इंटू 1/50 डिवायडेड पुन्हा काय होणार 300 मल्टिप्लाय केलं आहे त्यामुळं डिवाइड पण होणार 300ने. आता याचं उत्तर किती येईल 1/5 प्लस 75 25 एके 25 25 दोन्ही 50 4 येईल उत्तर 3 चोक 12 4 वजा 6 येईल भागिले 300. हे 300 डिनॉमिनेटरला आहे वरती न्यूमरेटरला जाईल आणि 5 प्लस 4 किती 9 9 मायनस 6 3 होईल म्हणजे 100 मिनिटात काय होईल ते टाकी पूर्ण 100 मिनिटात भरेल. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल 100 मिनिट. प्रश्न जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या फायद्याचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना नक्की शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा जेणेकरून पुढचा कोणताही महत्त्वाचा क्लास तुमच्याकडून मिस होणार नाही. थँक्यू.